महत्वाची बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर बाळ माने पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अर्ज मागे घेताना मंत्री नितेश राणे आणि महायुतीचे नेते सोबत असल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। शिवसेना पक्ष बाळ माने यांच्यासोबत असल्याची उदय सामंत यांची प्रतिक्रिया आहे। आणखी एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे ठाकरे सेनेतून हकालपट्टी झालेल्या बाळ माने यांचं स्टेटस आता चर्चेत आहे। रिवेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम बाळ माने यांचं हे स्टेटस आहे। बाळ मानेंचा रोख नेमका कुणाकडे राजकीय वर्तुळात या चर्चा रंगलेल्या आहे। रिवेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम असं त्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून हकालपट्टी झालेले बाळ माने सुद्धा मुंबईच्या जुहू येथे दाखल झालेले आहेत। भविष्यात काय करणार आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। आपल्या सोबत ते आज खास बातचीत करणार आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार। मुंबईमध्ये आलात कसं वाटतं तुम्हाला? हो, मुंबईमध्ये आम्ही नेहमीच येत असतो। मुंबई राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे। विशेष असं म्हणजे आदिश बंगल्याच्या अगदी बाहेर तुम्ही उभे आहेत। बरेच प्रश्न महाराष्ट्राला आहेत। संजय राऊत यांनी ट्विट केलंय तुमची हकालपट्टी झाली आहे पक्षातून आणि यानंतर तुमची जी घडामोड आहे, तुमची जी पुढची मुवमेंट आहे ती त्यावर सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष काय सांगू इच्छिता? असं आहे, आदिश बंगला हे सुद्धा एक केंद्र आहे। त्या ठिकाणी खासदार नारायणराव राणे साहेब माजी मुख्यमंत्री राहतात आणि आमचे नेतेजी राणे हे जे भारतीय जनता पक्षाचे माझे मित्र पक्षाचे नेते जे आहेत, मंत्री आहेत, ते तिथे राहतात। हा एखादा योगायोग आहे। परंतु मला खरं तर मी काल उमेदवारी का मागे घेतली या संदर्भातलं मी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि माझ्या दृष्टीने ते प्रामाणिक आहे, मत वास्तवाचं मत आहे आणि त्यामुळं अशा वेळेला यशस्वी माघार घेणं, 2 पावलं मागं जाणं राजकारणात योग्य असतं। मी जर उभं राहून जर मला 55 मतं फक्त मिळाली असती माझ्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची जर पडली नसती तर ती जी बेइज्जती झाली असती त्याच्यापेक्षा काल यशस्वी माघार घेऊन कोकणामध्ये एक चांगला पांडा पडला आणि घोडेबाजार आम्ही कमी केला, हेच आम्ही या ठिकाणी वारंवार सांगतोय। परंतु त्या ठिकाणी लगेचच मला न विचारता किंवा माझं काही चर्चा न करता कधी कधी एखादा माणूस जर चुकीचा वागला असेल तर त्याला कारण विचारलं पाहिजे, कारणे दाखवा, नोटीस दिली पाहिजे। मी उपनेता आहे, 40 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मी काम करतोय, 5 वर्ष माझी आमदार म्हणून मी काम केलंय। संजय राऊत साहेबांनी त्या ठिकाणी असं माझी हकालपट्टी केल्याचं मी टीव्हीवरून पाहिलं। मी हे समजू शकतो, एकदा संजय राऊत साहेबांनी ही हकालपट्टी केल्यानंतर विनायक राऊत चुचू करत डोमकावल्यासारखे त्या ठिकाणी येतात आणि बोलतात हे घेतलं ते घेतलं, आर्थिक व्यवहार झाले। ओ विनायक राऊत साहेब, तुम्ही कोणावर बोलता? तुमच्या आपल्या पक्षातील काय लोक बोलतात हे त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा। तुम्ही तुमची रत्नागिरीची सिंधुदुर्गची लोकसभा निवडणूक जिंकण्याकरता 2024 मध्ये तुम्ही फर्न हॉटेलमध्ये काय करत होतात? पालघरच्या त्या ठिकाणी तुम्ही पैसे घेऊन तुम्ही उद्धवजींची बेईमानी केली आणि तिथला लोकसभेचा खासदार पडला। पालघर जिल्ह्यामध्ये जुनं बाळासाहेबांपासून किंवा धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासूनचं काम आहे, कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, तिथली निवडणूक तुम्ही हाराकिरी करून त्या ठिकाणी पडले। हा माझा पहिला आरोप आहे। दुसरा, माझ्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा माझा प्रवेश होण्याकरता 1 महिना विलंब तुम्ही केलात। तुम्ही कोणाची सुपारी घेतली होती? मातोश्रीवरती कोण महिला कलाकार मागच्या दारानं येत होत्या तुम्हाला विनंती करायला? उद्धव साहेबांनी त्यांना भेट दिली नाही। त्यांचं म्हणणं असं होतं त्या महिला कलाकारांचं की बाळ मानेला उमेदवारी देऊ नका तुमच्या पक्षाकडून। मग एवढी भीती माझी कशाप्रत होती? आणि त्यावेळेला सुद्धा शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख ही सगळी विनायक राऊतांची मंडळी होती। यांनी पैसे घेऊन बेईमानी केली, गद्दारी केली आणि मला मतदान केलं नाही। हा इतिहास रत्नागिरीकरांना सगळ्यांना माहिती आहे आणि हे विनायक राऊत साहेबांच्याच परवानगीनं झालं। त्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या। माझी सुनबाई शिवानी माने सावंत हिला आम्ही उमेदवारी ज्या वेळेला घेतली त्यावेळेला सुद्धा यांनी हाराकिरी करून शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाला सांगितलं की आम्हाला उमेदवारीच नको आणि प्रत्येक वेळेला हे करतात। आणि आता सुद्धा महाविकास आघाडी म्हणून शेतकरी कामगार पक्षाला आपले लोक उमेदवारी द्यायला तयार होते। आदरणीय मिलिंद नार्वेकर आमदार साहेब यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या मदतीने जयंत पाटलांना फोन केला। जयंत पाटील म्हणले मी आजारी आहे। बाळराम पाटील साहेबांना फोन केला, त्यांना सांगितलं, त्यांनी नकार दिला आणि त्यानंतर माझी उमेदवारी फायनल झाली। तेव्हा शेतकरी कामगार पक्षानं फॉर्म भरायलाच नाही पाहिजे होता। खरं तर मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे म्हटल्यानंतर हे सगळं विनायक राऊतांचं कर्तृत्व आहे, जेणेकरून रत्नागिरीतले पूर्वीचे जे संबंध त्यांचे आहेत त्या संबंधाला मदत करून आपली संघटना जरी कुठे गेली, देशतोडीला लागली तरी चालेल, परंतु जुने संबंध राखणे आणि रिचार्ज घेणे दर महिन्याला शिंदे सेनेच्या काही नेत्यांकडून हे विनायक राऊत साहेबांचं काम आहे। साधा आरोप आहे शिंदे सेनेकडून ते रिचार्ज घेतात म्हणजे 100% माझा जबाबदारीचा आरोप आहे। असे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेचे सुद्धा बोलतायत की साधं पत्र द्यायचं जरी झालं
एखाद्या पदाधिकारी नेमण्याचं, कारण हे सचिव आहेत टेक्निकली, यांच्या सहीचं पत्र लागतं. हे उद्धवजींना मिसगाईड करतात आणि अगदी 50,000 रुपयापासून काही घेतात. तर त्यामुळं विनायक राऊतांनी मी एवढे घेतले तेवढे घेतले हे सांगण्यापेक्षा आपलं जपा, संघटना वाढवूया, तुमची संघटना वाढवा. मी गेल्या 20 महिन्यामध्ये प्रामाणिकपणानं काम केलं नाही का? पण ते तुमच्यावर आरोप करतात ना, ते म्हणतात की 10 कोटींची तुमची डील झाली नारायण राणेंसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये, तुम्ही 10 कोटी घेतले आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला, हा थेट आरोप आहे आता तुमचा. बरोबर आहे, अगदी फार विनायक राऊत खरं बोलले. त्यांना कसं माहिती आहे? त्यामुळं याचा अर्थ विनायक राऊतांना काय भेटतंय का हे ते बघत होते असणार. आणि म्हणून, आणि जर माझं जर हे तुम्ही सिद्ध करून सांगितलं तर मी राजकारणातनं संन्यास घेईन, की मी जर अशा प्रकारे काही आर्थिक व्यवहार केला असेल, हे तुम्ही प्रूव्ह करा, किंवा एखादा अगदी प्रूव्ह 100% नाही करू शकत, पण सकृतदर्शनी पुरावा सांगा की बाबा असं झालं तसं झालं. आता हे विनायक राऊतांना माहिती होते, ते बसले होते मिटक्यात मारत चाटत आपल्याला काहीतरी भेटेल, आणि ते नाही भेटलंय त्यांना, ते दुःख आहे त्यांना. सगळी संघटना संपवली आहे विनायक राऊतनी. आदरणीय उद्धवजी खूप चांगले आहेत, रश्मीताई चांगले आहेत, ही माणसं खूप चांगली आहेत, बाळासाहेबांची विरासत आहे. संजय राऊत पण म्हणतात की 150 कोटीचा जो व्यवहार आहे तो या विधान परिषदेत झाला, 25 कोटी कोकणासाठी आले आणि त्यापैकीचा हा सगळा व्यवहार आहे आणि म्हणून हकालपट्टी झाली. आता संजय राऊत साहेब हे जबाबदार आहेत. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही खूप मला चांगल्या पद्धतीचा न्याय दिला. मी काय हे तुम्हाला माहिती आहे. 40 वर्षाच्या माझ्या राजकारणात मी आर्थिक व्यवहार केल्याचं कधी काय असेल तर मला सांगा. पण तुम्ही बाकीच्यांचा जो काय असेल, संभाजीनगरला काय झालं असेल, ठाण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस 6 ठिकाणी बिनविरोध झाली, त्याच्याबद्दल काय बोलत नाहीत विनायक राऊत. त्या संभाजीनगरमध्ये सुद्धा कोणती डोणगावकर ताई आहेत, त्या पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या होत्या, पण त्यांच्यावर आरोप नाही करत आहेत. तुमच्यावर 10 कोटींचा आरोप केला त्यांनी, गंभीर आरोप आहे हा. हा 100% गंभीर आरोप आहे. त्यांनी हे सिद्ध करावं. मी राजकारणातला संन्यास घेईन. विनायक राऊत अशा प्रकारचे आरोप तुमच्यावर का करतायत? ही सुपारी घेतलेली आहे शिंदे सेनेचे 2014 ते जवळजवळ 2022 एकनाथ शिंदे साहेब फुटेपर्यंत विनायक राऊत साहेब कोणाच्या रिचार्जवर चालत होते हे आमच्या कोकणात सगळ्यांना माहिती आहे. सिंधुदुर्गात जास्त माहिती आहे. सिंधुदुर्गात त्यांना मतं का कमी पडली? हे तिसऱ्या वेळेला जर उमेदवार उभे राहिले, 2 वेळेला खासदार होते, भारतीय जनता पार्टीने इमानदारीने त्यांना मतदान केलं होतं. मी होतो 14 सालात आणि 19 सालामध्ये यांना मतदान करायला. सांगा तुम्ही शपथ घेऊन आम्ही तुमच्याकडनं किती पैसे घेतले. त्यामुळे उगाच विनायक राऊत काहीतरी बोलू नका तुम्ही सवंग लोकप्रियतेसाठी. जसा एखादा डोमकावळा मधीच येतो तशी येऊ नका. त्या उद्धवजींना तुम्ही फसवू नका. तुम्ही मातोश्रीची गद्दारी करता असा माझा आरोप आहे. हे विनायक राऊत विनायक राऊत शिवसेनेमध्ये जाणार, शिंदेच्या शिवसेनेत जाणार असं म्हणायचं त्यांना तुम्हाला? कोण घेणार नाहीत. त्यांना घेणार नाहीत. त्यांना ते इथंच ठेवणार, स्पाय म्हणून ज्याला हेर ठेवतात ना तसे. हे उद्धवजींना फसवतात. उद्धवजी अत्यंत साधे आहेत, भोळे आहेत, आणि त्यामुळे हे विनायक राऊतांना ते शिंदेसेना इथंच ठेवणार हेर म्हणून. नक्कीच. पण तुम्ही काल नितेश राणे यांच्यासोबत दिसलात, उमेदवारी अर्ज मागे घेतलात आणि त्यानंतर ही सगळी चर्चेला उदाहरण आलं की तुमची जवळीक जी आहे ती राणे कुटुंबियांसोबत वाढलेली आहे. भविष्यातलं तुमचं पाऊल काय असणार आहे? तुमचं स्टेटस पण आज अत्यंत चर्चेमध्ये, रिव्हेंज इज जस्ट अ वेस्ट ऑफ टाइम. काय अर्थ काढायचा आहे? असं आहे, खरं तर आज स्वर्गीय गोळवळकर गुरुजींची पुण्यतिथी आहे, द्वितीय सरसंघचालक. तेव्हा मी जन्मापासूनच राष्ट्रीय शिवसंघाचा स्वयंसेवक आहे, हे जगजाहीर आहे. 5 वर्षाची एक टर्म मला भारतीय जनता पार्टीची मिळाली. त्या ठिकाणी मी भारतीय जनता नेतृत्व केलं. महाराष्ट्र प्रदेशाचा मी अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चाचा होतो. आणि त्यामुळं जी काही जवळीक वाढली अशी म्हणताय, राजकारणात अशी जवळीक असण्याचं काही का म्हणजे असू शकते. राजकीय अस्पृश्यता इतकी का ठेवायची? आणि मी उद्धव साहेबांना माहिती होतं की स्वयंसेवक आहे, हे त्यांनीच म्हटलं होतं मला चांगलं आहे तू स्वयंसेवक आहे. आणि त्याप्रमाणे 20 महिने मी चांगल्या पद्धतीचं शिवसेना उद्धव ठाकरेमध्ये काम केलेलं आहे. आता नितेश राणे साहेब किंवा नारायणराव राणे साहेब हे माझे कौटुंबिक स्नेही आहेत. आज कोकणामध्ये नितेश राणे साहेब त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम करत आहेत. त्यांना योग्य वाटलं, त्यांनी मला संपर्क साधला, त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा विषय सांगितला. तिथे काही विकासात्मक चर्चा झाल्या. आंबा काजू ह्याचा कर्जमाफीचा विषय, त्याच्यावर चर्चा आमची झाली. मच्छीमारांचे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा झाली. भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याबाबत चर्चा झाली का काही? हो, स्वाभाविकपणे. आता तसं तर मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे भाजपची चर्चा तर झाली, पण बाकीची लोक सुद्धा डोकावत आहेत की मी त्यांच्या पक्षात यावं म्हणून. मी अद्याप कोणते अजून ऑफर आहे तुम्हाला? नाही, आता सगळंच काही सांगणं बरोबर नाही. वेट अँड वॉच आपल्याला दिसेल. परंतु माझ्या दृष्टीनं आज देवेंद्रजी जे विकासाचं जे काम करतायत, देशाचं विजन ठेवतायत, उद्या ते भविष्याचे देशाचे पंतप्रधान असं या देशातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं मत आहे. आणि अशा वेळेला जर आता माझी हकालपट्टी केलेलीच आहे, मी काही शिवसेना सोडली नव्हती.
आता ही हकालपट्टी मागे घेण्यामागे सुद्धा माझं म्हणणं विनायक राऊत साहेबांनी काहीतरी टेंडर घेतलेलं दिसतंय कुठल्या लोकांकडनं. त्यामुळे त्यांनी ती हमी इतक्या त्यांनी फास्टमध्ये माझी हकालपट्टी केली. एवढं काय झालं होतं? मला बोलवायला पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे होती, शोकज नोटीस द्यायला पाहिजे होती. असे नाही पक्ष चालत. या सगळ्यांमध्ये एक स्टेटमेंट उदय सामंत यांचं पण येतं. ते म्हणतात की घाबरून का होईना पण उभाटानं अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. बाळा मानेंना जर ज्यांची हकालपट्टी झाली त्यांचं आम्ही सुद्धा स्वागत करतो. मग आता प्रश्न असा निर्माण होतोय की तुम्ही शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये जाणार? असं आहे, मी आधीच सांगितलं की हे जगाला माहिती, मी राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक आहे. काल होतो, आज होतो. मी जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला तरी मला काय राष्ट्रीय स्वयंसेवकांना बहिष्कृत केलेलं नव्हतं. उदय सामंत म्हणतात घाबरून का होईना शहाणपणा दाखवला तुम्ही. आता कसं आहे, उदय सामंत हे नेते आहेत शिवसेनेचे, ते ना उपमुख्यमंत्री पण व्हायचं आहे.